हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहे 8th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 2 चा पार्ट 3. आपण याच्या पहिले 2 पार्टमध्ये हा लेसन कंप्लीट केला होता. आता तिसरा पार्ट आपण बघणार आहे. लक्ष द्या, आपल्याला आज बघायचं आहे एड्स डिसीज. बघा, एड्सचा लॉंग फॉर्म होतो ॲक्वायर इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, म्हणजे इम्युनिटीच्या डिफिशियन्सीमुळे. एड्सचा ज्या व्हायरसमुळे होतो, तो काय करतो, तर आपली जी इम्युनिटी आहे त्याला वीक करतो. इम्युनिटी वीक करतो. ओके. बघा, दिस डिसीज कॉज बाय एच आय व्ही व्हायरसचं नाव आहे. इन दिस डिसीज विक्टीम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. हेच मी सांगितलं तुम्हाला, इम्युनिटीची विकनिंग होते म्हणजे इम्युनिटी वीक होते पेशंटची. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी. तर याचं डायग्नोज नाही करता येऊ शकत मेडिकल लॅबोरेटरी शिवाय. ओके. एलिझा हे टेस्टचं नाव आहे, ज्याच्या थ्रू आपण त्याला चेक करू शकतो की एड्स आहे की नाही. ओके. तर सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, म्हणजे कुठल्या पर्सनला झालेल्या त्या पर्सननुसार त्याचे सिम्पटम्स चेंज होत राहतात. ठीक आहे. ऑल्वेज रिमेंबर, एड्स डू नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग ऑफ फूड विथ एच-आय-व्ही. म्हणजे एड्स हा डिसीज टचिंग आणि शेअरिंग ऑफ फूडमुळे नाही होत. हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. आवर बिहेवियर विथ एच-आय-व्ही इन्फेक्टेड मस्ट बी नॉर्मल. म्हणजे ज्या पर्सनला एड्स झालेला आहे त्याच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुम्हाला एड्स होणार नाही. पण त्याच्या जर तुम्ही सेक्शुअली कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुम्हाला एड्स होऊ शकतो. ओके. HIV was first reported in an African species monkey. Okay. According to National AIDS Control Program and on AIDS, 80 to 85% HIV infection in India occur through unsafe sexual contact. ठीक आहे. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे तुम्हाला एड्स होतो. इन्फेक्शन, आता आपल्याला बघायचं इन्फेक्शन थ्रू ॲनिमल. आतापर्यंत आपण जेवढेही इन्फेक्शन बघितले ते व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे होत होते. तर आता आपण बघणार आहे इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. बघा, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. रॅट्स कंट्रोल करायसाठी तुम्ही कुठले मेजर्स घेता? तर आपण रॅट किल यूज करतो वगैरे वगैरे. रॅट किल यूज करतो आपण. Why is it necessary to care about health of domestic dogs, cats आणि birds? तर हे आवश्यक का आहे? कारण का की आपल्या जवळ जे डॉग्स, कॅट्स असतात ते पण हेल्दी असले पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की त्यांच्यामुळे पण आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स, ह्युमन्स हेल्थ, यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? व्हॉट आर इफेक्ट ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. तर यांचा काय इफेक्ट होतो ह्युमन हेल्थ, हेच आपण बघणार आहे. बघा, त्याच्यामध्ये सर्वात पहिला डिसीज दिलेला आपल्याला रॅबीज. रॅबीज आपल्याला होतो तर डॉग, रॅट यांच्या बाईटमुळे. आपण म्हणतो ना, पिसाळलेला कुत्रा चावला की आपण बिमार पडतो. तर तो डिसीज आहे रॅबीज. ओके. दिस इज व्हायरल डिसीज. हा व्हायरसमुळे होतो. इट ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. यांनी जर आपल्याला बाईट केलं तर हा डिसीज होऊ शकतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन. ब्रेनमध्ये एंटर करतो. काय? न्यूरॉन्स. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. पाण्याची भीती वाटणे म्हणजे हायड्रोफोबिया. इथे बघा, हायड्रो म्हणजे होते वॉटर आणि फोबिया म्हणजे होतं फिअर. ठीक आहे. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. रॅबीज इज अ फॅटल डिसीज, म्हणजे रॅबीजमुळे तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. However, फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन. जर तुम्ही व्हॅक्सिनेशन केलं तर डेथ आपण टाळू शकतो बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स.
सिम्पटम्स स्टार्ट अपियर 90 to 175 डेज ऑफ लॉंग पॉइंट. 90 ते 175 दिवसाच्या मधात तुम्हाला सिम्पटम दिसू शकतात. सिम्पटम्स काय असतात? तर फिवर असतो, ॲग्रिगेशन इन बिहेवियर म्हणजे आपलं जे बिहेवियर आहे ते खूप वाईल्ड होऊन जाते, आणि हायड्रोफोबिया वॉटरची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते. इंटरनेट माय फ्रेंड. तर तुम्हालाही म्हटलेलं आहे की रॅबिज कसा होतो त्याचे व्हिडिओ बघा इंटरनेटवर आणि त्याविषयी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. आपण पुढे जाऊया, बघूया. Why the animal cage and their living places should not be near the kitchen. कारण की डिसीज स्प्रेडिंग रिस्क असू शकतो, डिसीज रिस्क असू शकतो म्हणून. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रॅबिज कॅन बी आयडेंटिफाय. हे तुम्हाला शोधायचं आहे की रॅबिज कसं आयडेंटिफाय करायचं. त्यातले काही सिम्पटम यांनी दिलेले आहेत, जसं हायड्रोफोबिया, फीवर, हे यांनी सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही शोधा. नाव आपल्याला बघायचं नॉन इन्फेक्शियस डिसीज, जे असे डिसीज जे कुठल्या लिव्हिंग थिंग्समुळे नाही, असे डिसीज आपल्याला बघायचे. बघा, डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट इज कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीज. Such disease arises in human body itself due to certain reason. ओके. बघा, कॅन्सर. कॅन्सर हा असा डिसीज आहे जो स्वतः ह्युमन बॉडीमुळे होतो, कुठल्या ॲनिमल, कुठल्या लिव्हिंग थिंगमुळे आपल्याला होत नाही. तर अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर. कॅन्सर म्हणजे आपल्या सेलची ॲबनॉर्मल ग्रोथ होणे, त्याला कॅन्सर म्हणतात. ओके. ग्रुप और लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. बघा, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सरवाला पेशंट मी ऐकलं असेल की त्याच्या बॉडीमध्ये गाठी असतात. त्या गाठी, ट्यूमर म्हणजे गाठ. ओके. त्या गाठी कशाच्या असतात? तर जे कॅन्सरस सेल आहे ते मल्टिप्लाय होऊन त्यांचा नंबर एवढा वाढलेला असतो की त्याची गाठ बनते. ठीक आहे. आणि याला मॅलिग्नंट याच्यासाठी म्हणतात कारण की हा एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये स्प्रेड होऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला हातामध्ये ट्यूमर असेल, गाठ असेल, तर ती तुमच्या पायामध्ये सुद्धा स्प्रेड होऊ शकते. म्हणून याला म्हणतात मॅलिग्नंट. ओके. कॅन्सर कॅन ऑकर इन अ व्हेरियस ऑर्गन लाइक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, टिश्यू लाइक ब्लड. या सर्व पार्ट्समध्ये, ऑर्गनमध्ये तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. ठीक आहे. रिझन काय असू शकतात? कंझम्पशन ऑफ टोबॅको, तंबाखू खाणे, गुटखा खाणे, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रूट अँड लिफी व्हेजिटेबल जर कमी असेल तुमच्या बॉडीत, तर एक्सेसिव्ह कंझम्पशन ऑफ जंक फूड म्हणजे बाहेर जे फूड मिळते जसं पिझ्झा, बर्गर, यामुळे पण होऊ शकतो कॅन्सर. आर सम ऑफ द मेन पॉसिबल रिझन. हेरिडिटरी मे अल्सो बी रिझन म्हणजे तुमच्या पॅरेंट्सकडून तुमच्यामध्ये हा डिसीज पण येऊ शकतो. याचा अर्थ असा हेरिडिटीचा. सिम्पटम्स काय असतात? क्रोनिक कफ असतो, सतत खोकला येणे, हॉर्स व्हॉइस म्हणजे तुमचा आवाज जड होऊन जातो, डिफिकल्टी इन स्वॉलिंग, तुम्हाला खायला त्रास होतो, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेशन म्हणजे तुमच्या बॉडीवर स्कार्स पडतात, धब्बे म्हणू शकतो आपण त्याला. इन्फ्लेमेशन, इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येणे. ओके. लिम्स इन ब्रेस्ट म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये गाठी होऊ शकतात. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, खूप लवकर तुमचं वेट लॉस होऊ शकतं. अनएक्सप्लेन म्हणजे खूप जास्त वेट लॉस होऊ शकतो. ओके. तर हे सर्व कॅन्सरचे रिझन्स आणि सिम्पटम्स दिलेले होते. इथे तुम्ही बघू शकता. कॅन्सर नाही झाला पाहिजे म्हणून तुम्ही काय करू शकता? अवॉइड टोबॅको, चिविंग आणि स्मोकिंग तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. तर बघा, आपल्याला दिलेला डायबिटीज, द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर, ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे आपलं पॅनक्रियाज मध्ये जो हार्मोन आहे इन्सुलिन नावाचा, हा काय करतो? आपले ग्लुकोज कंट्रोल करतो. ओके. जेव्हा हा इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत नाही, तेव्हा ग्लुकोजची लेवल वाढते आणि आपण त्याला डायबिटीज म्हणतो. ठीक आहे.
जेव्हा इन्सुलिन लो क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतो, ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल, ग्लुकोज लेवल आपण कंट्रोल करू शकत नाही, तर त्या डिसीजला डायबिटीज म्हणतात. ओके. सिम्पटम्स काय असतात? तर फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे तुम्हाला खूप वेळा युरिनला जायचं काम पडते. नंतर इन्क्रीज ओबेसिटी और वेट लॉस, एक तर तुम्ही लठ्ठ होऊ शकता किंवा खूप वेट लॉस होऊ शकतो. रिझन फॉर डायबिटीज हेरिडिटी असू शकते, म्हणजे तुमच्या पॅरेंट्स कडून तुम्हाला येऊ शकतो हा डिसीज. ओबेसिटी, लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज आणि मेंटल स्ट्रेस किंवा फिजिकल एक्सरसाइजच्या लॅकमुळे पण तुम्हाला हा डिसीज होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही डिसीज बघितले या लेक्चरमध्ये. हे लेक्चर आपण इथेच थांबवूया. जर तुम्हाला माझं शिकवणं समजत असेल, आवडत असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट लेक्चर. थँक यू सो मच.